नमस्कार मंडळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उचललेलं आहे आणि या हत्याराच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावा हा एक प्रयत्न असणार आहे। या प्रयत्नाला कुठेतरी यश मिळताना दिसत आहे। आज मनोज जरांगे पाटील यांचे जे काही शिष्टमंडळ असतील, मराठा समाज असेल, तो मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीतून बाहेर पडलेला आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानावरती पोहोचलेला आहे। असंख्य मराठा समाज जो काही असेल तो मुंबईच्या ठिकाणी पोहोचलेला आहे। त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल हे सुद्धा सहकार्य करत आहे आणि जे काही मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण होणार आहे त्या ठिकाणाला भेट सुद्धा दिलेली आहे, पाहणी सुद्धा सुरू आहे। त्यानंतर मोठ्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने जाणार आहे, मुंबईची परत दुसरी वारी केली जाणार आहे आणि यामध्ये मुख्यतः महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने असणार आहे, पुरुष वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने असणार आहे, तरुण वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने असणार आहे, तर विद्यार्थी वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने असणार आहे। विद्यार्थी वर्गणी सुद्धा मोठ्या संख्येने असणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही, कारण तर मोठ्या ताकदीनिशी परत एकदा मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हा प्रयत्न करत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे प्रयत्न केले जात आहेत। कुठेतरी 100 ते 50% याला यश सुद्धा मिळालेले आहे। कित्येक तरी मराठा बांधव आज ओबीसीत गेलेले आहेत, मुलाला आरक्षण मिळालेले, नोकरीवर सुद्धा लागलेले। कित्येक मराठा मुलीचे शिक्षणाचे जे काही शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, हे मार्गी लागण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे। परंतु या समाजाला कुठेतरी विसर पडलेला आहे, हे सुद्धा कुठेतरी बघावं लागणार आहे। कारण तर मराठा समाजाचे जे काही नेतृत्व करणारे लोक असतील, नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, जे काही पुढारी असतील, ते आता कुठेतरी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत दिसत नाहीत, कारण तर त्यांचा स्वार्थ संपलेला आहे। आज जे काही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांना वाटत होतं की आम्हाला कुठेतरी खासदारकी मिळेल, कुठेतरी आमदारकी मिळेल, लोकसभा निवडणूक लढायसाठी मिळेल, राज्यसभा निवडणुकीची लढाई आम्हाला मिळेल, यातून आम्हाला फायदा मिळेल, आमच्याकडे पद असेल, आम्ही खासदार आमदार होईल, आमच्याकडे पैसा असेल, आमच्याकडे संपत्ती असेल, आमच्याकडे 4 व्हीलर असेल, अशा भावना ठेवणारे लोक आता कुठेतरी दिसायला कमी पडतात, ते कुठेतरी दिसत नाहीत। आज जे स्वतःची गाडी काढून 2-3 गाड्या काढून मनोज जरांगे पाटील यांच्या जी काही सभा होतील, त्या सभेला भेट देणारे जे काही मराठा समाजाचे नेतृत्व करणारे लोक असतील, पुढारी लोक असतील, ते आता कुठेतरी दिसत नाहीत। कुठेतरी यांना विसर पडलेला आहे, कारण ते यांचा स्वार्थ साधला जाणार नाही, यांना निश्चितच माहिती आहे। परंतु एक ध्यानात ठेवा, मनोजदादा जरांगे पाटील हे निस्वार्थ प्रेम असणार आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती सर्वसामान्य लोक प्रेम करणारे आहेत, तुमची फारशी गरज पडणार नाही। परंतु तुम्हाला जे काही समाज असेल त्या समाजाच्या परत एकदा समोर जायचं काम पडणार आहे, कारण तर तुमचा स्वार्थ याच ठिकाणी संपणार नाही। तुमचा आरक्षणचा मुद्दा असेल, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी काही मनोजदादा जरांगे पाटील यांचा जो काही प्रयत्न असणार आहे, याला जर तडा केला तर हा समाज परत तुम्हाला कधीही माफ करणार नाही। कारण तर तोंडी आलेला घास हा विसकून घेण्याचं काम जर करत असाल तर तुम्ही करत आहात। जे काही पुढारी असतील, नेते असतील, यांच्या माध्यमातून केला जात आहे। आजही मराठा समाजाची काही गरजूवंत लोक होते, ज्या लोकांना खरंच गरज होती, मनोजदादा जरांगे पाटील यांचा विश्वास होता, त्यांना मानणारा समाज असेल, आजही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे। 100चं पेट्रोल असेल, 200चं पेट्रोल असेल, 500चं तिकीट असेल, स्वतःच्या पैशातून खर्च करून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली या ठिकाणी गेलेला होता, जाणार आहे आणि मुंबईला सुद्धा जाणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नसावं। परंतु तुम्हाला आमदारकी असेल, सरपंचकी असेल, खासदारकी असेल, ही परत तुम्हाला लढवायची, हे निश्चित ध्यानात ठेवा। कारण तर मराठा समाजाला तुम्ही जर फायदा घेत असाल, तात्पुरता तुम्ही त्याचा वापर करत असाल, तर हा समाज तुम्हाला निश्चितच प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही। जे काही समाजातील सर्वसामान्य लोक असतील ते तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि इतकंच नाही तर तुमची स्वतःची मुलगी असेल, मुलगा असेल, आजही तुम्हाला प्रश्न विचारतील। जर तुम्ही मुंबईला नाही गेले, तुम्ही जर घरीच बसले, तुम्ही जर दब मारून घरीच बसले, तुमचा स्वार्थ साधला नाही म्हणून तुम्ही जर घरीच बसले, तर तुमचा मुलगा सुद्धा विचारायला तुम्हाला भाग पडेल। कारण तो विचारेल, जर बाबा तुम्ही मागच्या वेळेस मुंबईला गेले होते, गावगावात भेटी दिल्या होत्या, प्रत्येक गावात गाडी फिरून तुम्ही त्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या, आज तुम्ही घरी का, असा प्रश्न नक्कीच विचारणार आहे, हे एवढं मात्र ध्यानात ठेवा। मनोजदादा जरांगे पाटील हे काही स्वतःच्या स्वार्थासाठी प्रयत्न करत नाहीत। मनोजदादा जरांगे पाटील फक्त सगळ्यांना आरक्षण मिळावं, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, गरीब असेल, श्रीमंत असेल, सर्वसामान्य लोक असतील, धनगर समाज असेल, 18 पगड जातील लोक असतील, यांना आरक्षणाचा लाभ मिळावा, यांच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे।
याला कुठंतरी भानावरती राहा. जे काही प्रयत्न असतील ते कुठंतरी उद्या एखादा समाज असेल, एखादा सर्वसामान्य लोक असतील, एखादा लहान मुलगा तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय सोडणार नाही. कुठे गेली तुमची मराठा अस्मिता, कुठे गेला तुमचा मराठा समाजाचा द्वेष, कुठे गेला तर तुमच्या मराठा समाजाचा प्रेम, हा निश्चितच विचारला जाणार नाही. कारण तर ज्या टायमाला लोकसभा झाल्या, निवडणुका झाल्या, राज्यसभाच्या निवडणुका झाल्या, त्यावेळीच लोकांना तुम्हाला विचारत होते की तुमचा मराठा समाजाचं मतदान कुठे गेलं. एवढा मराठा समाज अंतरवालेला जात होता, आज तो मराठा समाज कुठे गेला असे प्रश्न विचारणारे लोक अनेक होते. हाच प्रश्न जर तुमच्या मुलांनी विचारला तर तुम्ही कुठे जाणार याचं निश्चित भान ठेवा. मनोजदादा जरांगे पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्यासाठी तो प्रयत्न असणार आहे. मराठा समाज आजही सर्वसामान्य लोक असतील ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे निश्चितच आहेत. आपण सुद्धा राहा, कारण तर मराठा समाजाला तुमची गरज आहे. तुम्हाला मराठा समाजाची गरज आहे. परत आमदारकी असेल, खासदारकी असेल, सरपंचकी असेल, हे तुम्हाला लढवायची आहे. एवढं मात्र ध्यानात ठेवा. आमदार खासदारांनो, जे काही लोकप्रतिनिधी असतील, पुढारी असतील, यांना माझं आव्हान असणार आहे, एवढा माझा व्हिडिओ निश्चित बघा. तर या संदर्भात तुम्हाला काही वाईट वाटत असेल तर नक्कीच मला डायरेक्ट फोन करून तुम्ही बोलू शकता. मी काही व्यक्तिगत बोलत नाही, परंतु तुमचा जे काही प्रतिसाद असेल तो कुठेतरी कमी होताना दिसत आहे, म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. जय शिवराय.